नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लोकमिलन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, चांदिवली, मुंबई इथे राहणाऱ्या श्रुतिका सुबोध जगताप या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब वाट बघतंय. या सगळ्या प्रवासामध्ये रोज मजल दर मजल करत प्रत्येक घरात जायचं, त्या घरातल्या सगळ्यांना भेटायचं, आनंद द्यायचा आणि घरातली सुखदुःख जाणून घेत पुढचा प्रवास सुरू करायचा. असाच हा होम मिनिस्टरचा प्रवास सुरू आहे. आणि आता या प्रवासात चांदिवलीतलं जगताप कुटुंब कसं स्वागत करणार, त्या स्वागताचा आपण स्वीकार करूया. चला. नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा. आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद, सुभद्रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा आशीर्वाद. बापरे, किती दिवस झाले पाठ करत? आत्ताच. बरं, द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर, नमस्कार. माझ्या सासूबाई, नमस्कार. माझी मम्मी, नमस्कार. जाऊबाई, नमस्कार. माझे सासरे, हो. भाऊ, नमस्कार. दीर, हा माझा मुलगा, हो हो हे आत्या, हो. हे नणंद, सासू, एक मिनिट, मी इथूनच सांगा. मामा, माझी बहीण, नमस्कार. मामी आणि वहिनी आणि हे मित्र परिवार. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठली शाळा तुमची? होली क्रॉस हायस्कूल कुर्ला. मग राहायला तुम्ही कुर्ल्याला होता? हो. कुर्ल्याला कुठे? बैल बाजार. तुमचं बालपण? तिथेच बैल बाजार. बैल बाजार. का हसले सगळे? मला काय माहिती. पुढची स्टोरी ऐका. ह्या कोण आहेत? आत्या. आत्या. फार इंटरेस्ट असतो ना आत्याला. कसं काय झालं मग ओळख? फॅमिली फ्रेंड्स होतो. मग स्कूल एकत्र, ट्युशन्स, कॉलेज. का असं केलं तुम्ही? ते झालं, कॉलेज कोइन्सिडेंटली झालं. नाही, पण शाळेत एकत्र होता ना? हो, एकाच सेम एरिया, त्याच्यामुळे स्कूल ती फेमस होती तर ऍडमिशन तिथेच झालं. आणि मग एकाच वर्गात आता? होतो वर्ग चेंज होत झालं, म्हणजे एखाद दुसऱ्या वर्गात होतो, नंतर कॉलेजमध्ये एकत्र होतो. काय झालं? कशी झाली ओळख तुमची? चाइल्डहुड फ्रेंड्स आहे. हा, म्हणजे काय? पहिल्यापासून. म्हणजे काय असतं ते चाइल्डहुड? लहानपणापासून मित्र आहे. हे साधारण कितवीत असल्यापासून? म्हणजे नर्सरीपासून. नर्सरी पासून? काय बरं वाटतंय ना ऐकायला. मग हे साधारणतः सुरुवात कधी झाली? कॉलेजपासून. आम्ही विश्वास ठेवायचा. काय हो, खरं काय? कितवीत? हां, कॉलेजपासूनच. कितवीत? तरी सेकंड इयरला. शाळेत असताना काय झालं 8वी मध्ये? 8वीमध्ये वेगळे वर्ग होते. नाही, वर्ग वेगळे होते, पण मनात कधीपासून सुरू होतं? नाही, कॉलेजपासूनच. सेकंड का इयर. असं का? कॉलेज का हो? आयडिया नाही. मग कोणाला आयडिया आहे, तुम्हाला नाही? काय हो, साधारणतः काय, कधी मनात ही इच्छा कधी निर्माण झाली? आणि ऍक्च्युली कोणाच्या? सगळे चिडवायचे वगैरे आधीपासूनच, कितवी पासून? स्कूल डेज पासूनच, म्हणजे सगळीकडे एकत्र शॉपिंग, एकत्र फिरणं वगैरे. मग नंतर कॉलेजमध्ये पण सगळे फ्रेंड्स बोलत होते, पण आम्ही कधी असं लक्ष नाही दिलं. पण सेकंड इयरला मग जास्त. कितवी पासून तुम्ही लक्ष नाही दिलं? साधारण 8वी पासून? 7वी पासून? नाही, आधी असं काहीच नव्हतं. नव्हतं, पण चिडवत होते ना. हा, घरातले पण बोलायचे, म्हणजे आम्ही घरातल्यांना काही कळत नाही ना त्यातलं, म्हणून चिडवायचे. हो ना. म्हणजे ते फ्रेंड्स लोक बोलायचे, अरे नाही तुम्ही कपल आहात करून तुम्ही खोटं बोलतात. तर आम्ही बोलायचो अरे असं काही नाहीये. मग नंतर एकत्र फिरणं वाढलं. मग तेव्हा कितवीत वाढलं ते फिरायला लागलं? जेव्हा आम्ही DY पाटीलला कॉलेजला ऍडमिशन घेतलं तेव्हा. बरं, तेव्हा कुर्ल्यापासून लांब गेलं. रान मोकळं मिळालं ना. काय हो, काय झालं? बरोबर आहे. काय बरोबर आहे? तुम्हाला आज काय थोडक्यात उत्तरे द्या. नाही काय झालं सांगा. नाही, DY पाटीलपासून अफेअर चालू झालं. अफेअर? हां, मग अफेअर हे काय असतं? अरे मला सांगा तर, काय असतं अफेअर म्हणजे? हे नवीन आहे मला माझ्यासाठी. काय झालं सांगा ना भाऊजी. म्हणजे सेकंड इयरपासून आम्ही एकत्र आलो. एका वर्गात आहे? हो, नाही, वर्ग एकच होता पहिल्यापासून. सेकंड इयरपासून आम्ही एकत्र आलो. नाही, पण कॉलेजला एकत्रच जात होता ना? हो. मग तेव्हा एकत्र नव्हता का? नाही, तेव्हा नव्हतो. हे काय मला नवीन तेव्हा फक्त टेक्निकच friendship कळलेलं नाही बाबा. कॉलेज पासून एकत्र जात होता? हो. कुर्ल्यापासून हो. एकत्र भेटायचे? नाही, हे ती इथे कुर्ल्याला, राहायचे. आम्ही इथं आलो. हे शिफ्ट झाले स्कूल पासून. त्याच्यामुळे तो थोडा दुरावा हां, निर्माण दुरावा झाला. झाला. आणि मग प्रपोज कोणी कोणाला केलं? ह्यांनी.
कितवीत? कॉलेजमध्येच असताना केलं. मग काय उत्तर काय आलं तेव्हा? हो झालं. हो. काय झालं? डिरेक्टली हो नव्हतं, म्हणजे थोडं हो बोलू नको बोलू थोडंसं होतं. फिरताना काय नव्हतं? म्हणजे तसं फिरत नव्हतं, आम्ही ग्रुपनेच फिरत होतो. कॉमन फ्रेंड्स असल्यामुळे सगळे ग्रुपनेच जायचो, असं एकत्र नव्हतं फिरणं. नंतर स्टार्ट झालं. कॉलेजला सुद्धा ग्रुपने जायचे सगळे? ग्रुपनी म्हणजे मी कुर्ल्यावरनं बस पकडायची, हे घाटकोपरवरनं पकडायचे. आणि तुम्ही कुठल्या ट्रेनमध्ये? बसमध्ये? त्यात चढायचे ना? 511. कोण विश्वास ठेवेल हो याच्यावर? तुमचा आहे का हो विश्वास या गोष्टीवर? सांगा. आत्या माईक द्या, आत्याकडे द्या माईक. पोल खोल आत्या घ्या. मला शेवटी कळलं कधी? साखरपुडा व्हायच्या अगोदर. तोपर्यंत माहित नव्हतं? नाही, मला वाटलं हे मित्रमैत्रिणीच आहेत दोघे पण. पण हे पुढे गेलेले तुम्हाला माहिती नाही? नाही कारण म्हणजे? मी लहानपणापासून तिलाही ओळखते. असं नाहीये की वाईट दृष्टीने कधी पाहिलं नाही तिच्याकडे. म्हणजे सून म्हणून बघणं हे वाईट दृष्ट आहे? नाही, दोघांचं अफेअर असेल असं कधीच वाटलं नाही मला. अभ्यास करताय? अभ्यास करतायत, चिकन बिकन बनवून देतील, हॉटेल मॅनेजमेंट करतायत. हॉटेल मॅनेजमेंट करतायत, एकत्र अभ्यास करतायत, एकत्र अभ्यास मागेच जाऊन अभ्यास करतायत, अभ्यासिकेत अभ्यास करतायत, हो ना? पण नाही ना, असं काही नाही काही वाटलं. नव्हतं आत्या, असं. तुम्ही देवळातच बसायला पाहिजे. मग तुम्ही नकार का दिला? त्यांनी होकार विचारला? नकार नव्हता दिला, पण थोडी भीती होती घरून, म्हणजे काय म्हणतील वगैरे. का आता? म्हणजे फॅमिली फ्रेंड्स असल्यामुळे असं वाटत होतं की काय रिस्पॉन्स येईल घरून, पण तुम्हाला अंदाज आला होता ना घरून? तर स्वीकारल्यासारखंच होतं. असं वाटत होतं. बट तुमच्या घरी चिडवत होते? म्हणजे कझिन्स वगैरे हे करत चिडवत होते? हो. तुमच्या घरी पण चिडवत होते? म्हणजे जवळजवळ झाल्यातच होतं ना फक्त? ते सिबलिंग्स मध्ये झालेलं होतं. हा? म्हणजे भाऊ बहिणीमध्ये झालं होतं. वरतून होकार नव्हता आला ना. कोण राहतो वर? म्हणजे आई वडिलांकडून होकार आई नव्हता. बाबांना माहित नव्हतं हे सगळं सुरू आहे? हे माहित नव्हतं आई बाबांना? नाही. एक मुलगी 511च्या बसमध्ये रोज यांच्या बाजूला बसते, एक मुलगी शाळेपासून रोज यांच्या बरोबर जाते, पण घरच्यांना अंदाज नाही. पण मग मला सांगा, फायनली मग होकार कधी दिला? थोडे दिवसांनी लगेचच. का? नाही, असं वाटलं की आधीपासून ट्युनिंग चांगलाच होतं, जमत होतं, कधी वाद नव्हतेच होत, अंडरस्टँडिंग होतं. त्याच्यामुळे वाटलं की नाही, हाच लाईफ पार्टनर हवा आहे. होऊ शकेल. हो. Yes. पण मग तुम्हाला विचारतो की जेव्हा त्यांनी तुम्ही प्रपोज केल्याबरोबर तुम्हाला तर अपेक्षित असेल की लगेच हो म्हणतील, हो. पण त्या हो म्हणाल्या नाही, नाही तेव्हा तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही, टेन्शन नाही आलं. ती बोलली थोडा टाइम पाहिजे, मी विचार करून सांगते. बोलो ओके ठीक आहे. मग किती दिवस विचार केला? तरी साधारण हप्ता लागला असेल. मग तेव्हा बसला गेलाच नाही? 511? नाही, जायचो, एकत्रच जायचो कॉलेज. पण होकार दिला नव्हता? नाही, मी म्हणले सांग. काय रे, काय झालं? नाही, काय टेन्शन नव्हतं. लग्नाच्या टायमा टेन्शन होतं. का? घरी सांगायचं होतं ना. तू सांगितलं कसं? घरी सांगितलं आई वडिलांना काय आवडते करून लग्न करायचं आहे. हा, मग काय म्हणाले घरातले? ते बोलले सांगतो आम्ही विचार करून. तुमच्या घरी कसं कळलं? नाही, मीच सांगितलं डिरेक्टली की आमचा अफेअर आहे आणि आम्हाला करायचं आहे. आई काय म्हणाली? मम्मीला आवडत होता, म्हणजे त्यांचा नेचर एकदम शांत आहे, ऐकून घेणार आहे म्हणजे. त्याच्यामुळे तर मम्मी बोली मला आजोबांना काकांना वगैरे हे विचारावं लागेल. मग मम्मी त्यांच्याशी बोलली आणि मग झालं सगळं नॉर्मल. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष. माझ्यामध्ये पूर्वी हे कमीच बोलायचे, हो, लग्नानंतर आता कसं बसं 2-4 शब्द बोलतायत. बोलतात, खूप बोलतात, पण त्यांना जे एक्सप्रेस करायचं असं पटकन नाही. म्हणजे त्याच्यासाठी नर्सरी पासून कॉलेज पर्यंत गेला ना वेळ, ते एक्सप्रेस करेपर्यंत नशीब वृद्धाश्रमात गेल्यावर नाही सांगितलं, म्हणजे सिनियर सिटीजन झाल्यावर नाही सांगितलं. आता कसं वाटतंय? चांगले आता लाईफ चांगली. ह्या शांत राहतात त्याचं काय कारण? कोण नाही शांत नाही राहत. मग ह्या कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य आहे? नाही रागवते. हां, कुठल्या गोष्टीमुळे? टाइम नाही देऊ शकत. बिझनेस असल्यामुळे फॅमिलीला टाइम नाही देऊ शकत. तुम्ही? हो. अरे फारच. तेव्हा पूर्वी तासन तास उभे राहायचे ना 511, म्हणजे बससाठी उभे राहायचो. हो ना. आता तसं नाही. आता नाही. का? आता बिझनेस आल्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर तेवढं तिथे लक्ष द्यायला लागतं. चला, या गप्पा सुरू असताना आता घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक चिठ्ठी शोधत ती चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटात जर हा खेळ पूर्ण केला तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. आणि त्यासाठी पहिलं वाक्य, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. सिंगल सीटर 4 चाकी. चिवताईची खानावळ. 30 सेकंद झाली.
इथे पण आहे ना दोन्हीकडे. 40 सेकंद. नाच रे मोरा आंब्याच्या मनात, नाच रे मोरा नाच. 10 9 8 7. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि वहिनी तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. घरातले तुमच्याबद्दल काय म्हणतात ते आम्हाला ऐकायचं आहे. माझा मुलगा खूप शांत आहे. हा, तुमचा मुलगा शांत. हा नाही आपला तो अगदी शांत. हा अगदी म्हणजे लहानपणापासून तो शांतच आहे. आणि सुनबाई म्हणाल तर तिला लहानपणापासूनच जन्मल्यापासूनच मी ओळखते, तर ती पहिल्यापासून मला आवडते पण आणि आताही आवडते आणि आहे पण घरामध्ये सगळ्यांशी लागवी आहे, व्यवस्थित आहे. पण एक गोष्ट आहे की हट्टी स्वभाव आहे, म्हणजे लगेच राग ताबडतोब येतो. होय ना. हा. पण लहानपणापासून तुम्ही बघितलं होतं. बघितलेलं आहे. तुम्हाला वाटलेलं हे पुढे होणार हा असं? होणार, मला माहित होतं. कितवीत? अगदी जन्मल्यापासूनच. कॉलेजमध्ये पण मी एकदा गेले होते, जवळजवळ 10 ते 15 मुलं किंवा 20 एक मुलं असतील, त्याच्यात एकटी भांडत होती प्रिन्सिपल बरोबर. आणि ते मी लक्षात ठेवलंय अजूनपर्यंत. नंतर पुढे म्हटलं माझ्याशी हे असं नाही झालं म्हणजे झालं, पण तसा काही प्रसंग आला नाही अजून आणि पुढे येऊ पण नाही. नाही येणार, येणार. घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. द्या जावयाबद्दल सांग. अबोल आहेत आणि शांत आहेत. बोल. जावई खूप अबोल आहेत. ते 24 तास बोलणारा टेप रेकॉर्डर घरात पाठवलाय तुम्ही. पण आमच्याकडे आले तर बोलतच नाहीत. ते हो, का असं धसका घेतलाय तू? का बोलत नाही? नाही बोलतो, काय विषय असतील तर बोलणार. हा, उगाच काहीतरी आपण वेड्या. बरं, बोलतील आता पुढच्या वेळेला आले की. द्या अजून कोण? स्वभाव थोडा पटकळत आहे. असे बाकी माझ्या मिसेसने सांगितल्याप्रमाणेच आहे, व्यवस्थित पाहुण्यांशी वगैरे, व्यवस्थित नातेवाईकांशी वगैरे, पण राग लवकर येतो. श्रुतीचा स्वभाव म्हणजे असं आहे, फटकळ आहे, पण आमचं दोघींचं छान जमतं. का तुम्ही शांत? मी शांत आहे, हां, म्हणजे ती जास्त बोलते आणि मी खूप शांत आहे, त्याच्यामुळे आमचं जमतं. हो? हां. मग कशी विभागून घेतली तू? म्हणजे मी जॉबला जाते सकाळी, तर मला जमेल तेवढं मी सकाळी करून जाते, मग ती बाकीचं ती आवडते. हट्टी तर आहेच. आपण कोण? वहिनी. अरे बाबा. शॉपिंग फेवरेट विषय. शॉपिंग. अच्छा. ते म्हणजे स्वतःसाठी नाही, बाकीच्यांसाठी. स्वतःसाठी कमी, बाकीच्यांसाठी जास्त असं. मी श्रुतीची मैत्रीण, वरच्या फ्लॅटमध्ये राहते. हेल्पिंग आहे श्रुती, म्हणजे तिची फार मदत झाली. आम्ही नवीन आलो इकडे राहायला तेव्हा माझी मुलगी आजारी होती, तेव्हा तिने भरपूर मदत केली. मला तुम्हाला विचारायचं, एवढं सगळे कौतुक करतायत, हा, त्याच्यात तुमचा 1-2 स्वभाव जो काय आहे, स्वभावातला मूळ स्वभाव, तो सुद्धा सगळ्यांनी बाहेर काढलेला आहे. कसं वाटतंय आज ऐकताना? छान वाटतंय, म्हणजे ओपनली बोलले, असं लपवलं नाही की शो साठी, की म्हणजे खरं बोलतायत, त्याच्यामुळे जास्त चांगलं तर वाटतंय. आजूबाजूचे बघणार ना टीव्ही. म्हणजे दोन्ही सांगतायत पॉईंट्स, त्याच्यामुळे जास्त चांगलं वाटतंय. कसं वाटतंय हो तुम्हाला? चांगलं वाटतं. आता जसे तुम्ही बोलले आजूबाजूचे टीव्ही बघणार, त्यांना पण समजा हट्टी आहे. त्यांनी हट्टी पण नाही केला तर समजेल. आता या ठिकाणी एक गाणं लागणार. गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी दुसरीकडे जाणार. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे, त्यांना एक शिक्षा मिळणार. त्याने ती शिक्षा पूर्ण केली तर तुम्हाला बक्षीस मिळणार. अरे वा. ओके. गाणं. मराठी गाण्यावर नाच करा. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानलन गोली, ग चल जाऊ बाजारी. काय छान, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अभिनंदन. आज आत्या तुमच्यासाठी नाचल्या. थँक्यू हे आत्या, बक्षीस. थँक्यू. झी मराठीकडून होते. म्युझिक.
हाताच्या एका बोटाच्या सहाय्याने बांगड्या गोळा करायच्या आहेत. 30 सेकंदात 15 बांगड्या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. असं नाही माझा. सिंगल सिंगल एक. सिंगल सिंगल 2 10 9 अजून अजून 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. सगळ्या करायच्या आहेत त्या लवकर. व्हेरी गुड. ठीक आहे, आम्हाला उचलायला बरं पडतं ना. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. मॅडम लोहचुंबकाच्या सहाय्याने खिळे उचलायचे आहेत तुम्हाला. 30 सेकंदामध्ये 10 खिळे गोळा करायचे आहेत. ऐका आधी नियम ऐका. एका वेळेला 2 आले तर उपयोग नाही. एका वेळेला एकच खिळा उचलायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. जरा शांतपणे खेळ खेळला असता तर खिळ्यांची चूक नसती झाली ना. काही आरोप आलेत तुमच्यावर. पहिलेच जे कोण आहेत त्यांनी 10 आरोप केलेत. एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही की काळ, वेळ, स्थळ, मार्केट, बस स्टॉप कसला विचार करत नाही, तुमचं भांडण सुरू होतं. मान्य आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला नाही. बरं ठीक. एखादा पदार्थ तुम्ही तयार केला आणि कोणी स्तुती केली नाही की तुमची चिडचिड होते. नाही. काय रागाने काय बघताय? तुमचं एक वैशिष्ट्य आहे. एका वस्तूसाठी 4 दुकानात फिरता. हो त्या वस्तूसाठी खूप बार्गेनिंग करता हो आणि मग न घेताच बाहेर पडता. स्वभाव खूप हट्टी आहे. स्वतःचं तेच खरं करता, दुसऱ्याचं ऐकत नाही. करते मी खरं, पण ऐकतेही. बोलताना विचार करत नाही, पटकन बोलता, त्यामुळे समोरच्याचं कधी कधी मन दुखावतं. मान्य आहे? हो. मान्य. राग आल्यावर तुमच्या घाऱ्या डोळ्यांनी लोकांना घाबरवत. काय काय म्हणणं आहे तुमचं? असं काही नाही आहे की मी बघते तरी लोकांना असं वाटतं की मी रागाने बघते कधी, पण तसं काही नसतं. तेच त्यांचं झालं म्हणून त्यांनी कॉलेज अगदी लेट झाला जरा. शेवटच्या शेवटच्या वर्षाला वर्षाला विचारलं. तुम्ही प्रेमाने बघितलंच नाही त्यांच्याकडे. बरं, मला विचारायचं, हे सगळे आरोप झाले तुमच्यावर आज केले, काय मोकळेपणानं केले, काय वाटतंय तुम्हाला ते आरोप ऐकल्यावर? नाही, काही चेंजेस करायचे असेल तर मी नक्की करेन, पण चांगलं वाटतंय मला की त्या लोकांनी माझ्याबद्दल जे काही सांगितलं. आरसा दाखवला तुम्हाला, हो की नाही? मग जर बदल करायचा असेल स्वतःमध्ये आजपासून तर कुठला करा? थोडी चिडचिड कमी करेल आणि रागवीन कमी. असं झालं तर आवडेल का हो तुम्हाला? हो, नक्कीच आवडेल. तुमचं काय म्हणणं आहे, कुठला बदल केला पाहिजे? ते शॉपिंगमध्ये टाइम खूप वाया घालवते, मग ते कमी करायला पाहिजे. कमी करायला पाहिजे. अजून? आणि हट्टीपणा तर खूप आहे. पण तुम्ही इतकी वर्ष KG पासून होता, हो. तुम्हाला माहित नव्हतं हट्टी माहिती आहे? होतं. मग कोणी सांगितलेलं 500 करायला उभं राहायला? बरं बरं, पण मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही स्वतःमध्ये एक स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करा? फॅमिलीला टाईम दिला पाहिजे. तर शक्यतो टाईम देऊ नाही शकत, पण ते नेहमी असतं की टाईम द्या फॅमिलीला, थोडा पोराबरोबर टाईम स्पेंड करा. हीच एज आहे आता की म्हणजे बॉन्डिंग होते पोराबरोबर. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मम्मी पप्पा आणि सासू सासरे आणि बाकी फॅमिली मेंबर सगळ्यांनाच, कारण की मी कधी कधी पटकन बोलून जाते. असं नाही की फक्त घरातच, बाहेरही. तर मला असं वाटतंय की मी सगळ्यांनाच सॉरी म्हणेन. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? ही बायकोची, आईवडिलांचीच. कुठे काय चुकी वगैरे झाली असेल हां, तर क्षमा मागायची, बाकी काय नाही. तुमच्या दोघांच्याही सुखासाठी, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करूया. आणि आता क्षण आला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन.
होम मिनिस्टरच्याच पुढच्या. नमस्कार.